मिलिंद देवरांनी ठाकरे पक्षावर एक आरोप केला। दक्षिण मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणं यातून काँग्रेस आणि ठाकरे पक्षाची दलित विरोधी मानसिकता दिसते। त्यामुळे ठाकरे पक्षाने 21 पैकी केवळ एका जागेवरच दलित उमेदवाराला संधी दिली आहे, असा गंभीर आरोप खासदार मिलिंद देवरा यांनी केलाय। तर कोण मिलिंद देवरा असा सवाल करत संजय राऊतांनी त्यांचा समाचार घेतलाय। आणि काँग्रेसची विचारधारा काय आहे हे मला चांगलं माहित आहे। सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की काँग्रेस पार्टी छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे यांना अजिबात मानत नाही। 1985 मध्ये एकनाथ गायकवाडजी धारावी चा आमदार होते, मुरलीभाई तेव्हा मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष होते आणि हे बरोबर आहे की उभाटा आज 21 सीट्सवर इलेक्शन लढत आहे। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। पण त्यांनी फक्त एक दलित उमेदवार जनतेचा समोर त्यांनी दिलेले आहे। उद्धव ठाकरे दलित विरोध असल्याचा मिलिंद देवरा यांनी आरोप केलेला आहे। कोण मिलिंद देवरा? दलित विरोधी म्हणजे काय? मिलिंद देवरा त्यांचं अख्खं आयुष्य कुटुंबाचं काँग्रेस पक्षात गेलं, काँग्रेस पक्षात गेलं आणि त्यांनी एका राज्यसभेच्या खासदारकीसाठी टुणकनुटी मारून त्यांनी ज्या एका गटात प्रवेश केला त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष हे बोलत नाहीये त्यांच्या तोंडून, कुठला तरी एखादा गट त्यांच्याकडनं बदवून घेतोय आणि आम्हाला दलित विरोधी बोलण्याचा अधिकार त्यांना काय, ते ज्या पक्षामध्ये आहेत किंवा ज्या गटामध्ये आहेत तो पक्ष या देशाचं संविधान खतम करण्याच्या मागे लागलेला आहे, डॉक्टर आंबेडकरांना खतम करण्याच्या मागे लागलेला आहे। ते आम्हाला सांगतात आम्ही दलित विरोधी आहोत।